चला स्माइल वेलकम. या आधीचं आपलं थोडं रेकॉर्डिंग ऑन करणं राहून गेलं होतं, त्याच्यामुळे एनर्जी बॉल हा एक्सरसाइज राहून गेलेला आहे. तर काळजी करू नका, तुम्हाला त्याचा एक दुसरा व्हिडिओ तुम्हाला पाठवून देणार मी, जिथनं तुम्ही ते तीन आपले एनर्जी बॉल आणि फुटबॉल एक्सरसाइज समजून घेऊ शकाल. आज आपण चक्र मेडिटेशन करतो आहे. 7 चक्रांचं मेडिटेशन म्हणजे आपल्या ज्या 7 चक्राची जी एनर्जी आहे, या 7 चक्रांच्या एनर्जीतनं आज अलाव करा स्वतःला. शरीर लेवलचा काही पेन असेल, मानसिक लेवलचा काही तणाव असेल, आजच्या या ध्यान साधनेतनं आपण त्याला रिलीज करणार आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही परवानगी द्याल आपल्या बॉडीला, शरीराला, त्या सफरिंगला दूर करण्याची, त्या मनाला अलाव कराल मनातलं ते सफरिंग दूर करण्याची, तेवढा सुंदर आणि सकारात्मक अनुभव तुम्ही यात घेणार आहे. आणि ती पॉझिटिव्हिटी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करणार आहे. ओके, सो रेडी. इथे माझा ऑडिओ तुम्हाला ऐकायला येईल, व्हिडिओ बंद राहणार आहे. तर तुम्हाला डोळे बंद करूनच मेडिटेशन करायचे आहे, तर मला बघायची काही गरज नाही आहे. सो मेडिटेशन घेताना मी जनरली व्हिडिओ बंद ठेवते. सो आय एम जस्ट स्टार्टिंग नाऊ. रेडी. थोडं पाणी पिऊन घेतलं असेल, हेडफोन चालतं, पायाखाली काहीतरी आसन असणं गरजेचं आहे. सो डोळे हलके बंद करायचे आहेत, पाठीचा कणा ताठ, एकदम शांत आणि रिलॅक्स अवस्थेत बसायचंय. एकदम शांत आणि रिलॅक्स. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आपण बाहेर काढून टाकतोय. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आपण बाहेर काढून टाकतोय. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडतात. आता आपण जेवढ्या सहजतेने अलाव करणार आहे तुमच्या शरीर लेवलच्या नकारात्मकतेला आणि मन लेवलच्या नकारात्मकतेला. फिजिकल डिसीज हे फक्त नाव आहे, कुठेतरी ते निगेटिव्ह ऊर्जांचं केंद्र आहे. तर दोन्ही हात रब करायचे आहे, दिव्य रेखी शक्तीला आवाहन करा. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे, दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे. दोन्ही हात तळव्या आकाशाकडे मांडीवर ठेवून द्या. मांडीवर ठेवा, जस्ट रिलॅक्स मांडीवर ठेवा आणि फक्त ऊर्जांचा अनुभव घ्या. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, कुठलीही सफरिंग असेल, ते पूर्णपणे ही दिव्य ऊर्जा
डीपर, 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 खालच्या चक्रापर्यंत पोहोचून जाईल. अलाव करा. संपूर्ण मस्तिष्कामध्ये काही तणाव असेल, काही आजारांचे कारण असतील, दिव्य रेकी शक्ती त्या सगळ्या कारणांना तिथून काढून टाकत आहे. आणि ही दिव्य ऊर्जा आता तुमच्या थडापर्यंत पोहोचलेली आहे. अनेक विचारांच्या शृंखला, कुणाला मायग्रेनचा त्रास असेल, मस्तिष्क लेवलवर काही तणाव असेल, दोन्ही डोळे, नासिका, दोन्ही कान, दोन्ही गाल, दोन्ही ओठ, मुखपोकळी, दंतपंक्ती, जिव्हा, यात कुठल्याही कारणाने कुठलंही सफरिंग असेल, ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा सर्व नकारात्मकतेला कायम स्वरूपी काढून टाकत आहे. डीपर, 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 परमनंटली काढून टाकत आहे. परमनंटली काढून टाकत आहे. परमनंटली काढून टाकत आहे. आणि आता ही दिव्य ऊर्जा थ्रोट चक्रापर्यंत पोहोचत आहे. थ्रोट चक्रामध्ये अनेक अव्यक्त भावना असतील. खूप काही कुणातरी जवळ बोलायचं होतं पण नाही बोललंय. इथेच आपली अन्ननलिका, श्वसन नलिका, थायरॉइड ग्लँड, गळा, पूर्ण मानेचा भाग, यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारचं सफरिंग असेल, दुःख आणि वेदना असतील, त्या सर्व दुःख आणि वेदनाला ही दिव्य रेखी शक्ती तिथून काढून टाकत आहे. अगदी परमनंटली काढून टाकत आहे. परमनंटली, परमनंटली, परमनंटली. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या हृदयापर्यंत पोचत आहे. संपूर्ण हृदय चक्र, लंग्सचा भाग, हार्ट, दोन्ही खांदे, दोन्ही हात, इथे कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, वेदना असतील, त्रास असेल, ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा त्या सगळ्या वेदनेला काढून टाकत आहे. संपूर्णता काढून टाकत आहे. संपूर्णता काढून टाकत आहे. आणि दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा डीपर, डीपर, डीपर तुमच्या पोटापर्यंत पोचत आहे. मणिपूर चक्र, संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टेम, स्टमक, लिव्हर, पॅनक्रियाज, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, त्या सर्व निगेटिव्हिटीला परमनंटली काढून घेत आहे. परमनंटली काढून घेत आहे. परमनंटली काढून घेत आहे. परमनंटली, 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 परमनंटली रिमूव्ह करत आहे. परमनंटली, परमनंटली, परमनंटली रिमूव्ह करत आहे. अगदी कुठलाही प्रॉब्लेम असेल पोटाचा, अतृप्त असलेल्या इच्छा ज्या पूर्ण नाही झालेल्या आहेत, त्याची काही अडचण असेल, सगळ्या प्रकारच्या निगेटिव्हिटीत जी काही त्रास आहे ते पूर्ण काढून घेत आहे. पूर्ण काढून घेत आहे. पूर्ण काढून घेत आहे. त्यानंतर स्वादिष्ठान चक्रापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. ओटीपोट, खालचा भाग, जेनेटिक ऑर्गन, कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची एक निगेटिव्हिटी असेल, सर्व प्रकारच्या निगेटिव्हिटीला ही दिव्य ब्रह्मांड ऊर्जा तिथून काढून घेत आहे. कुठलाही त्रास असेल, कुठलीही निगेटिव्हिटी असेल, सगळ्या पद्धतीने काढून घेत आहे. काढून घेत आहे. काढून घेत आहे. आणि आता तुमचं रूट चक्र, जीवनामध्ये स्टेबिलिटीचं असलेलं केंद्र, यात कुठल्याही कारणाने अस्थिरतेचे कारण असतील, जीवनामध्ये जेही दुःख असेल, अगदी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत जे जे त्रास तुम्ही आयुष्यात आतापर्यंत सहन केले आहे, त्या सगळ्या शारीरिक आणि मानसिक वेदनांना ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा काढून घेत आहे. दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा काढून घेत आहे. काढून घेत आहे. आणि तुमच्या तळपायातनं सगळा तुमच्या जीवनाचा त्रास एका क्षणात निघालेला आहे बाहेर. एका क्षणात, एका क्षणात, एका क्षणात निघून गेलेला आहे. परमनंटली, 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 परमनंटली निघून गेलेला आहे. जस्ट रिमूव्ह, 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 परमनंटली. आणि डीपर, 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 खोल ब्रह्मांडात, खोल ब्रह्मांडात, खोल ब्रह्मांडात, खोल ब्रह्मांडात, डीपर, 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 डीपर. आणि पूर्णपणे ती, पूर्णपणे पृथ्वीच्या भूगर्भात ती सगळी निगेटिव्हिटी पोहोचली आहे.
पूर्ण पूर्ण सगळी निगेटिव्हिटी एका मोठ्या दगडाला बांधून टाकलेल्या आहे. एका मोठ्या दगडाला बांधून टाकले, एका मोठ्या दगडाला बांधून टाकले, पूर्ण मोठ्या दगडाला बांधून टाकलेलं आहे. पूर्ण मोठ्या दगडाला बांधून टाकलंय, मोठ्या दगडाला बांधून टाकलाय. आणि एक मोठा वार, आणि तुमचं त्या निगेटिव्हिटीशी नातं कायम स्वरूपी तुटलेलं आहे. आजपर्यंतच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मकतेशी तुमचं नातं कायम स्वरूपी तुटलेलं आहे. कायम स्वरूपी तुटलेलं आहे. कायम स्वरूपी तुटलेला आहे. कायम स्वरूपी तुटलेला आहे. कायम स्वरूपी तुटलेला आहे. कायम स्वरूपी तुटलेला आहे. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा परत त्या पृथ्वीच्या भूगर्भातनं एका प्रकाशमय सकारात्मक ऊर्जांचं रूप घेऊन ती पृथ्वीच्या भूगर्भातनं तुमच्याकडे परत येत आहे. पृथ्वीच्या भूगर्भातनं तुमच्याकडे परत येत आहे. आणि तिचा स्पर्श तुमच्या तळपायाला होतोय. तुमच्या तळपायानी पायामध्ये एक दिव्य आरोग्याची ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. तुमचा तळपाय आणि पावलामध्ये एक दिव्य आरोग्याची ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. दिव्य आरोग्याची ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. अँकल मध्ये ही दिव्य ऊर्जा पोहोचत आहे. दोन्ही पायांच्या पोटऱ्या, गुडघे, मांड्यांचा भाग, जंघांचे जोड, कुठल्याही सफरिंग असेल तिथे आता फक्त प्रकाशाची ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. दिव्य प्रकाश में ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. दिव्य पॉझिटिव्हिटी आणि प्रकाशाची ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. दिव्य प्रकाश में आणि ऍक्टिव्हेट ऊर्जा होते आहे. ऍक्टिव्ह ऊर्जा होत आहे. आणि आता हे दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या ओटीपोटामध्ये म्हणजेच रूट चक्र आणि स्वादिष्टान चक्रामध्ये पोहोचत आहे. आणि या प्रकाशमय ऊर्जेने आपलं दिव्य हिलिंग होत आहे. आता फक्त उपचारक ऊर्जा येते आहे. रूट चक्रामध्ये लाल रंगाचा दिव्य प्रकाश ऍक्टिव्हेट झालेला आहे. स्वादिष्ठान चक्रामध्ये केशरी रंगाचा दिव्य प्रकाश ऍक्टिव्हेट झालेला आहे. मणिपूर चक्रामध्ये पूर्णपणे पिवळ्या रंगाचा प्रकाश ऍक्टिव्हेट झालेला आहे. हृदय चक्रामध्ये हिरव्या रंगाचा प्रकाश ऍक्टिव्हेट झालेला आहे. थ्रोट चक्रामध्ये फिका निळा रंगाचा प्रकाश ऍक्टिव्हेट झालेला आहे. थर्ड आय चक्रामध्ये जांभळ्या रंगाचा लाईट डार्क ब्लू कलरचा प्रकाश ऍक्टिव्हेट झालेला आहे. आणि थर्ड आय चक्रामध्ये, क्राऊन चक्रामध्ये पूर्णपणे सहस्रार कमल असलेल्या पर्पल कलरचा प्रकाश ऍक्टिव्हेट झालेला आहे. आणि जसं एखाद्या फाउंटेन मधनं पाणी पडावं तसं एक रंगबेरंगी प्राण्यांचा फ्लो तुमच्या औराला व्याप्त करत आहे. आणि आज तुमचा संपूर्ण औरा, शरीर आणि शरीराचा प्रत्येक सेल आणि ऑर्गन या तीव्र रेकी शक्तीच्या उपचारक ऊर्जांनी संपूर्णतः हील होत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या सकारात्मक ऊर्जांनी संपूर्णतः हील होत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या सकारात्मक ऊर्जांनी संपूर्णतः हील होत आहे. परमनंट हिलिंग तुम्हाला प्राप्त होत आहे. संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. आणि या ऊर्जांमधनं असं समजा की आज तुम्हाला एक नवं शरीर प्राप्त झालेलं आहे, नवं जीवन प्राप्त झालेलं आहे. आणि ईश्वराने एक नवा बर्थ तुम्हाला दिलेला आहे. इथून पुढे पुढील जीवनात प्रत्येक श्वासासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची अनुभूती तुम्हाला घ्यायची आहे. संपूर्ण जीवनामध्ये तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची अनुभूती घ्यायची आहे. जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची अनुभूती घ्यायची आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. इथून पुढे संपूर्ण जीवनामध्ये प्रत्येक क्षण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य हेच आपलं जीवन आहे. इथून पुढे जीवनामध्ये प्रत्येक क्षण परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य हेच आपलं जीवन आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हळुवार वापस यायचं आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. स्लोली, स्लोली कम बॅक. हळुवार परत यायचं आहे. स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक. थोडं पाणी पिऊन घ्या. थोडं पाणी पिऊन घ्या.
थँक्यू. थँक्स टू रेकी. थँक्स टू मी. थँक्स टू रेकी. आणि जे दुखणं घेऊन तुम्ही बसल्या होता, किती लोकांचे ते दुखणे आज थांबलेले आहेत, कमी झालेले आहे. चेक करा. जो कुठला ताण घेऊन तुम्ही बसलेले होता, तो ताण कमी झालेला आहे कुठेतरी. हॅव एक्सपिरियन्स दॅट. थांबला का तो ताण? चेक करा तुमचं शारीरिक आणि मानसिक दुखणं कितने लेवल पे कम हो गया वो आज. एनीवन हु वॉन्ट्स टू शेअर? कुणाचा पेन कमी झालेला आहे? ओके. बोला रक्षा मॅडम, काय चेंज झाला? अनम्यूट करा. हा. सो मला ना हार्टचा थोडा प्रॉब्लेम आहे, तर मी बसायच्या आधी माझं हे छातीच्या इथे आहे ना, खूप सारं मला भरून आलं होतं. मी जेव्हा पाणी पिते वगैरे ना, तेव्हा मला असं जाणवत होतं इथं जड जड. त्यानंतर मी मेडिटेशन केलं ना, तेव्हा मी जेव्हा मेडिटेशन करत होते, तर तेव्हा मला समजलं की इथला भार माझा कमी 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 होत आहे. सो मला खूप रिलॅक्स फील होत आहे. थँक्यू टू रेकी. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. छान. अनिता मोरे मॅडम. अनिता मॅडम अनम्यूट करा. त्यांचा नेटवर्क इश्यू आहे कदाचित. कृतिका मॅडम बोला. हॅलो मॅम. मी ऍक्च्युली जेव्हा बसले करायला तेव्हा माझी कंबर आज खूप दुखत होती. 2-4 दिवस झाले कंबर आणि डोकं पण भयंकर दुखत होतं. सप्त चांगले मला एकदम पूर्ण रिलॅक्स वाटतंय खूप अनइमॅजिनेबली. मी आता गोळी घ्यायचा ऍक्च्युली विचार करत होते, म्हणजे सेशन होऊन जाऊ दे मग मी गोळी घेईन. बट इट फील सो गुड. थँक्यू सो मच. थँक्यू रेकी. थँक्यू तुम्हाला थँक्यू. पण. थँक्यू. डॉक्टर पल्लवी मॅडम. माईक ऑन करा. हा मॅडम. हा बोला मॅडम. माझा हा डावा कान खूप दुखत होता. जेव्हा रेकीचे तुम्ही हे घेत होते मेडिटेशन, तेव्हा अचानक असं कानातून काहीतरी बाहेर निघालं आणि पेन पूर्णपणे थांबलं. ग्रेट. जसं वेगळीच एनर्जी मला जाणवत होती. ग्रेट. थँक्यू रेकी. खूप थँक्यू. छान. खूप छान. ज्योती लंके मॅडम. माईक माईक ऑन करा मॅडम. डोकं दुखत होतं 2-3 दिवस आणि कंबर पण दुखत होती. पण हा संपूर्ण प्रवास ना, तुम्ही जे भूगर्भामध्ये गेला आणि सगळं वरनं, ते सगळं मी मॅडम अनुभवलं. खूप छान वाटलं. थँक्यू मॅडम. थँक्यू रेकी शक्ती. छान. थँक्यू. प्रेरणा मॅडम. हा. मी आणि माझी आई आम्ही दोघी जॉईन केलेलं. तर मी तिला जस्ट आता लगेच विचारलं हे झाल्यावरती की तुला कुठे पेन थोडं कमी झालंय किंवा असं शोल्डरला काय. होतं ते कमी झालंय. तर तिच्या ह्या साईडच्या शोल्डरला हे होत होतं, तर तिला इथे ते जाणवलं की ते आता कमी आहे. लाइटर आहे, म्हणजे पहिल्यापेक्षाही खूप कमी तिला त्याचं हे वाटलं. आणि ही जेव्हा शक्ती आपण आता हे करत होतो, तुम्ही सांगत होता मेडिटेशन, तर पायाच्या तळव्यांमधनं माझ्या एकदम अचानक अशी जास्त ऊर्जा गेल्यासारखी आणि ऊर्जा आल्यासारखी मला जाणवली. तर तो भास मला नक्की झाला की काहीतरी वेगळं झालं. म्हणून मी आहे ना, नंतर मांडीवरती पाय घेऊन चेक करत होती, तर हा मला थोडं लिटल बिट वॉर्मर जाणवलं. आणि माझे पाय नेहमीच थंड असतात, खूप थंड राहतात माझे पाय, तर मला सॉक्स घालावे लागतात. पण आज मला ते जाणवलं असं की ती गोष्ट झाली मेडिटेशनच्या द्वारे. खूप खूप छान. थँक्यू. 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 कावेरी पावसे मॅडम. थँक्यू. नमस्ते मॅडम. नमस्ते बोला. माझं इतकं डोकं दुखत होतं मॅडम, मी अक्षरशः झोपले होते. मग मला नंतर कळालं की आज मी याचा क्लास 5:30 वाजता चालू होणार आहे. मी चालू केलं आणि तुम्ही बोलले की मेडिटेशन घेणार आहे. तशी बसले, तशी मेडिटेशनला मला एवढं एवढं मस्त वाटलं ना, माझं एकदम डोकं हलकं झालं मॅडम. खूप छान रिझल्ट. प्रत्येक गोष्टीमध्ये रिझल्ट घेते मॅम, आणि मला खूप छान रिझल्ट येऊ लागले. कारण की माझी 3rd बी झालेली आहे. सेकंड एनजीएलचे पण सगळे क्लास केले मी तुमचे. खूप छान रिझल्ट आहे मॅम. आणि इथून पुढे ह्या टीमला पण मी सांगते, तुम्ही मॅडमचे सगळे क्लासेस करा. खूप छान रिझल्ट आहे. माझ्या आयुष्यामध्ये तर एकीने एवढा बदल केलाय, खूपच बदल केलाय मॅडम. आणि खूप छान माझ्या मुलांचं, माझा मुलगा क्लासमध्ये सगळ्यात खाली होता मॅडम, तो आज 1 नंबरवर आहे क्लासमध्ये. फक्त व्हेरी ह्या गुड. रेकी फक्त ह्या रेकीमुळे झालं. किती खूप दिवस छान. झाले मॅडम प्रॅक्टिस करताय?
हो, डेली प्रॅक्टिस आहे मॅडम माझी. किती दिवस आणि झाले क्लास करायला, किती दिवस झाले? मला 3 महिने झालेत मॅडम, 3-4 महिने आ- झाले. मी मुंबईला पण आले होते मॅडम. अच्छा, थँक्यू थँक्यू. आणि एंजलचा तर एवढा छान रिझल्ट आहे मला, मी रोज एंजलला कॉल करते आणि माझ्या सोबत असतात. माझ्या घरामध्ये कोणी जरी आलं ना, म्हणे तुझ्या घरामध्ये असा सुवासिक वास कसं काय येतो, तू कुठलं सेंट मारती किंवा कुठली अगरबत्ती लावते, कालचाच अनुभव आहे मॅडम. तर मी म्हटलं कुठलंच काही नाही, पण मला कळत होतं ना की माझ्यासोबत एंजल आहेत, म्हणून मी एंजलला कॉल करते. एंजलचं पण मेडिटेशन वगैरे पण करत राहते मॅडम. ग्रेट, छान. खूप थँक्यू. थँक्यू अर्चना, मॅडम. थँक्यू थँक्यू. अर्चना राठे मॅडम, अनम्यूट करा. हा मॅडम, खूप छान अनुभव आला. मी म्हणजे इतकी असं वाटत होतं की डोकं खूप जड झालंय, पण तुमचा जसा मेडिटेशन चालू झाला, एकदम हलकं हलकं होऊन एकदम एंडला असं वाटलं की ह्यातनं आता बाहेरच नको पडू दे, इतकं परम सुख वाटतंय याच्यामध्ये. खूप छान अनुभव आला मला, खूप छान. खूप म्हणजे रिलॅक्स वाटतं एकदम. थँक्यू, थँक्यू सो मच. खूप थँक्यू छान. थँक्यू. श्रद्धा पुरोहित, अनम्यूट करा. हॅलो मॅडम. बोला. जनरली असं मी जर बसले तर माझी पाठ भरून यायची. म्हणजे मी पहिल्या दिवशी जेव्हा बसले तेव्हा माझी पाठ भरली होती, पण आता 8 दिवसाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आजच्या मेडिटेशन मध्ये मी आता एवढ्या वेळ बसले, मला जरा सुद्धा ते जाणवलं नाही, पेन कुठेच नाही जाणवला. म्हणजे मी पूर्णपणे विसरून गेले होते की मला बसल्यानंतर पाठ भरून येते. की मला असं वाटतं की अरे बा आपण खूप वेळ बसलो, पण जास्त वेळ बसलेलो नसतो आपण. पण आज मला ऍक्च्युली चमत्कारिक वाटलेलं आहे की काहीच मला पेन झालं नाही. म्हणजे मला वाटलं की ते गेलं, खरंच तुम्ही म्हणालात की ते गेलं निघून, तर ते ऍक्च्युली मी गेलेलं आहे त्याच्यासोबत निघून. तर थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. खरंच जादू केली आता तुम्ही. थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके. सो आपण असेच अनुभव प्रत्येकाला आले असतील, कारण आपल्याला अनुभवांपेक्षाही बाकीच्या अजून प्रॅक्टिसवर फोकस करायचं आहे. तर आपली जी रेकीची सेकंड लेवलची बॅच आहे, थोडं मी नेक्स्ट लेवल बद्दल थोडी माहिती देऊ इच्छिते की त्याच्यात काय काय असतं. तर रेकीची सेकंड लेवलची आपली बॅच जी सुरू होणार आहे ती 24 मार्च पासून सुरू होणार आहे, 24 मार्च. आणि रेकी लेवल 2चं सेशन 10 दिवस, रेकी मास्टर लेवलचं सेशन 10 दिवस. आणि त्याच्यासोबत तुम्हाला 2 कोर्स माझ्याकडनं गिफ्ट मिळणार आहे, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग असे कोर्सेस. तर आपण त्या कोर्सच्या 2 कोर्सेस तुम्हाला बोनसमध्ये गिफ्ट मिळणार आहे. तर या कोर्सेसला आपला लाईफ टाईम ऍक्सेस असतो आणि कितीहीदा तुम्ही बॅच रिपीट करू शकता लाईव्ह, आणि त्याचं मिस झालं तर रेकॉर्डिंग पण. त्याचं बेनिफिट काय, माझे एक अपॉइंटमेंट जर घ्यायची असेल तर त्याची फी मिनिमम 3,000 आहे, 1 तासाचं जर माझं अपॉइंटमेंट पाहिजे. पण जर तुम्ही ही ऍडमिशन केली तर लाईफ टाईम ऍक्सेस आहे. गरजेनुसार क्लासमध्ये येऊन तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि इमर्जन्सीमध्ये तुम्ही मला कॉल करू शकता. कॉलसाठी फक्त वेळ दिलेली आहे. आणि सेकंड लेवलमध्ये आपण ज्या मुख्य गोष्टी शिकतो, काय होतं, रेकीची जी तुम्ही आता ऊर्जा एक्सपिरियन्स केली ही 10% आहे. रेकीच्या सेकंड लेवलमध्ये तुमची ऊर्जा 40% होते. रेकीच्या मास्टर लेवलमध्ये तुमची ऊर्जा जी होते ती 100% होते. आणि तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळतात ते लेवल 1, लेवल 2 आणि मास्टर हिलर, म्हणजे रेकी प्रॅक्टिशनर, रेकी ऍडव्हान्स प्रॅक्टिशनर आणि रेकी मास्टर हिलर असे तुम्हाला सर्टिफिकेट 3 दिले जातात. आता तुम्ही म्हणाल की मॅडम आमची पण तर लेवल 1 कम्प्लीट होईल उद्या, आम्हाला सर्टिफिकेट मिळेल का? त्याचं उत्तर आहे नाही. त्याचं रिझन सांगते, कारण पहिल्या 2 बॅचेस जेव्हा मी फ्रीमध्ये घेतल्या तर तेव्हा मी सर्टिफिकेटसाठी फॉर्म भरायला दिला. गुगल फॉर्म भरायचा आहे म्हणजे तुमचं सर्टिफिकेट येईल. गंमत काय झाली माहितीये का, क्लास करणारे 250 लोक आणि सर्टिफिकेटसाठी 550-600 एंट्री. म्हणजे ज्या लोकांनी क्लास पण केला नाही त्या लोकांनी सर्टिफिकेट साठी अर्ज केला. आणि हा गोंधळ व्हायला नको. आणि चुकीच्या सर्टिफिकेट, जी गोष्ट केली नाहीये आणि तरी त्यांना सर्टिफिकेट मिळालं जे आहे ते, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सर्टिफिकेट जे लेवल 1, 2, 3 सेकंड आणि थर्ड लेवल ऍडमिशन करतील त्यांनाच आपण देत असतो. ठीक आहे. सेकंड लेवलमध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग करू शकता. म्हणजे समजा मुलं अभ्यास करत नाही, जसं आता मॅडमनी म्हटलं ना माझा मुलगा मागे होता
आणि आता तो टॉप करतोय. तर यासाठी तुम्ही सेकंड लेवलमध्ये प्रयत्न करू शकता. आता जर अहोंसोबत किंवा हिच्यासोबत बी नसलं तर आपण काय करतो, शाब्दिक वाद घालतो. जर तुमच्याकडे अशी काही टेक्निक आली की न बोलता साप भी मर जाए लाठी भी ना तुटे, अशी टेक्निक तुम्हाला मी रेकीच्या सेकंड लेवलमध्ये सांगते, ज्याच्यातनं घरातले वाद बंद होतात. कारण बघा, कसंही जीवन जगलात ना, तो रोजचा दिवस संपतोय. मग त्या दिवसाला आनंदाने संपवायचं आहे, त्याची आठवण चांगली राहिली पाहिजे की कटकट आणि चिडचिडवारी राहिली पाहिजे. चॉईस कोणाची आहे? आपली चॉईस. तर उद्या म्हणजे सेकंड लेवल मध्ये मी ते टेक्निक शिकवते की तुम्ही जिथे काम कराल, तुमचं कार्यक्षेत्र जिथे आहे, तिथे पण तुम्ही ते काम विथ स्माइल हॅपीली करता आलं पाहिजे. आयुष्यातल्या सगळ्या कंप्लेंटला कंप्लीट करायला आपण शिकतो. त्याच्यानंतर सकारात्मक इच्छांचा विश बॉक्स लिहायला शिकवते. जर नोकरी मिळवायची आहे, कोर्टाची एखादी केस जर तुमची बाजू खरी आहे, तर तो निर्णय तुमच्या बाजूनी लागला पाहिजे. त्याच्यानंतर मुलांचा अभ्यास, कौटुंबिक वातावरण, आनंदी राहणं, अशा सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला त्या लेवलमध्ये शिकवलं जातं. त्याच्यानंतर एकीच्या मास्टर लेवलमध्ये तुम्हाला जन्मतारखेनुसार कुठल्याही व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याचं अनालिसिस करायला शिकवलं जातं. जन्मतारखेनुसार औराचा कलर आणि त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे. त्याच्यानंतर सायकिक सर्जरी, म्हणजे कुठल्याही शारीरिक मानसिक आजारांसाठी एक सर्जरी प्रक्रिया ती करायला, आणि त्यासोबतच जे आहे सायकिक अटॅक, कळत नकळत नकारात्मक ऊर्जांचा आक्रमण व्यक्तीवर किंवा वास्तूवर होत असतं, तर ते कसं रिमूव्ह करायचं ते पण टेक्निक आपण शिकत असतो. क्रिस्टलमध्ये आता तुम्ही मास्टर हीलर बनार, लोकांना रेमेडीज पण द्यायचे आहेत. मग क्रिस्टलच्या माध्यमातून कुठला क्रिस्टल कशा पद्धतीने वापरायचा असतो, त्याला चार्ज कसं करायचं, इच्छापूर्तीचा ग्रीड कसा लावायचं, हे देखील आपण क्रिस्टलमध्ये शिकतो. आणि पेंडुलम डाउजिंग मधनं 7 चक्रांचं हिलिंग कसं करायचं, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या पेंडुलमच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे पण घेऊ शकता. म्हणजे फक्त डाउजिंगने एखाद्या जागेची, एखाद्या वास्तूची, एखाद्या व्यक्तीची एनर्जी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे ते ओळखू शकता. त्याचं कुठलं चक्र पॉझिटिव्ह आहे, किती टक्के पॉझिटिव्ह आहे हे पण काढू शकता. आणि वेट मशीनवर उभं न करता एखाद्या व्यक्तीचं वेट काढू शकता. बीपी शुगर पर्सेंटेज काढू शकता विदाउट ग्लुकोमीटर आणि बीपी मॉनिटर. हे सगळं टेक्निक, हे टोटल 25 दिवसांचं सेशन आहे. आणि हे सेशन आपलं 24 पासून सुरू होईल. टायमिंग हेच राहील, 5:30 ते 6:30, ज्याची ऍडमिशन आपण दर गुरुवारी सुरुवात करत असतो. आजचा गुरुवार आहे म्हणून इन्फॉर्मेशन दिली. आता बॅच मध्ये आपला ज्या नंबरवर तुम्हाला ऍडमिशनसाठी पेमेंट करायचं आहे, बाकीचे सगळे डिटेल तिथे दिले जातील. दोज आर इंटरेस्टेड ते तुम्ही त्या नंबरवर पेमेंट करून ऍडमिशन आपलं कन्फर्म करू शकता. आपली बॅच सोमवारपासून सुरू होईल. उद्या आपलं सेशन आहे. शनिवार रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते. जर आता जसं मागच्या शुक्रवारी होळी रंगपंचमी होती, तर शुक्रवारी सुट्टी झाली तर शनिवारी क्लास होतो. आणि लाईफ टाईम ऍक्सेस प्रत्येक कोर्सचा आहे. जेवढे मी आता सांगितलं ना, प्रत्येकाचं रेकॉर्डिंग मिळेल. कितीदा तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड करू शकणार आहे. आणि रेकॉर्डिंग सुद्धा माझं प्ले स्टोअरवर ऍप आहे, जिथे तुम्हाला ऍडमिशन नंतर ऍक्सेस दिला जातो. आणि तिथे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सगळे कोर्सेस बघू शकता. जर तुम्ही वर्किंग आहात तर फक्त शक्तिपात बघा. लेवल 1चा शक्तिपात झालाय, नंतर तुमचा लेवल 2चा होतो, आणि नंतर तुमचा मास्टर लेवलचा पण होत असतो. ओके, या पद्धतीने आपण हा जो क्लास आहे होणार आहे. याबद्दल कुणाचे काही प्रश्न असतील तर घेऊया. आणि पेमेंट वन टाइम आहे, डबल डबल काय रिपिटेशनची फी आपण मागत नाही. पण त्याच्यानंतर आपले बरेचसे कोर्सेस आहे. आपण एंजल थेरपी शिकवतो, क्रिस्टल आपल्या त्याच्यानंतर NLP आहे, सुजोग थेरपी आहे. त्या कोर्सची मग ऍडमिशन घेतल्यावर वेगळी फी असते. ठीक आहे. 100% ऊर्जांनी तुम्ही याचा वापर करू शकता. आणि ज्यांचा लेवल 1चा शक्तिपात झाला नाहीये आणि ते ऍडमिशन घेतील, तर त्यांचा मी फक्त तेवढ्यांचाच करून देणार आहे, बाकीच्यांचा नाही करून देणार. ऑलरेडी मी त्याचे 500 एक्स्ट्रा चार्ज करत असते. पण चलो, ओके. सो ऋतुजा मॅडम बोला, काय प्रश्न आहे? लेवल 1 झाल्यानंतर लेवल 2 किती दिवसांनी आपण जॉईन करू शकतो? आता चांगला प्रश्न विचारला मॅडम.
लेवल 1 ही आपली स्वयंशुद्धीकरण कालावधी असते आणि 21 दिवस त्याची प्रॅक्टिस आपल्याला करावी लागते. ठीक आहे, 21 डेज मिनिमम आपल्याला प्रॅक्टिसमध्ये असायचं असतं. पण आता आपला समजा उद्या क्लासचा लास्ट डे आहे या बॅचचा. बरोबर. किती लोक कमिटेड असतात स्वतःसाठी मेहनत करायला. 1 जानेवारीला जिम लावतात, 15 तारखेपर्यंत कंटिन्यू जातात, 16 तारखेला थोडा कंटाळा येतो, मग आठवड्यातनं 1-2दा जातात आणि फेब्रुवारी मार्च पर्यंत ते वर्षभराची फी भरली असते जिमची, जिमला जात नाही. बरोबर की नाही? बरोबर. आता त्याच पद्धतीने आणि तिथे तर कमीत कमी जिमवाला म्हणायला असतो तरी रेग्युलर होत नाही. पण म्हणून इथे आपण लेव्हल 1 नंतर सेकंड लेवलची ऍडमिशन घेतो. प्रॅक्टिस तुम्हाला लेव्हल 1 ची सांगितल्या जाते. जेव्हा तुमचा शक्तिपात होतो, एक 10 दिवसाची गॅप असते या याच्यात, 8 ते 10 दिवसाची गॅप नंतर जेव्हा तुमचा सेकंड लेवलचा शक्तिपात होतो, त्या सेकंड लेवलच्या शक्तिपातानंतर तुम्ही सिम्बॉल वापरू शकता. प्रॅक्टिस तीच जी तुम्हाला लेव्हल 1 ला सांगितली, पण त्याच्यात 40% एनर्जीचे सिम्बॉल तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर ती बॅच संपायला 10 दिवस लागतात. ती थर्ड लेवल चालू झाल्यानंतर 8 दिवसांनी तुमची, म्हणजे त्याच्याही शक्तिपातामध्ये 10 दिवसाचा जवळपास गॅप असतो आणि त्याच्यामध्ये मग तुमचं मास्टर लेवलचा शक्तिपात होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही 100% ऊर्जानी आयुष्यभर प्रॅक्टिस करायची. आणि म्हणून ओके. ऍडमिशन जर तुम्हाला म्हटलं की मॅडम, तुम्ही जर म्हटलं मॅडम मी परत 21 दिवसाची प्रॅक्टिस करते मग नंतर पाहिजे, तर उद्या जीवनात कधीच येत नाही. कसं असते, नसते विसंबले उद्यावर तर चढले असते प्रगतीचे शिखर, नाही चढावे लागले असते अपयशाचे ते डोंगर. असा उद्याने घात माझा केला, पण उद्या जीवनात कधी ना आला, कारण आला. तो आज येते. म्हणून जे काही ऍक्शन घ्यायची असते ती आजमध्येच घ्यायची असते. ठीक आहे. ओके, चालेल. चला थँक्यू. आणि आपल्याला लेवल 1 मध्ये सिम्बॉल्स नाही शिकवत का? लेव्हल 1 मध्ये सिम्बॉल नाहीच आहे, नंतर नाहीच आहेत. तुम्ही ते चिबूचे टू सिम्बॉल मध्ये. ऍडिशनल तुम्हाला दिलेले आहेत, जे रेकीचे नाही आहे. एंजेलिक सिम्बॉल आहे जे ऑलरेडी तुम्हाला शिकवलेले आहेत. ओके. चालेल. ठीक आहे, लेव्हल 1 ची एनर्जी 10% आहे. फीस लेवल फक्त 2 ची पाच काय? हजार रुपये सगळ्या कोर्सेसची मिळून 5,000 फी आहे. मास्टर हिलर, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग, म्हणजे बरोबर. सेकंड लेवल मास्टर हिलर, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग, या सगळ्या चारही कोर्सची फी मिळून 5,000 रुपये आहे. बरोबर. ओके, थँक्यू. इकडे प्रश्न आला होता. विजया मॅडम, अनम्यूट करा. विजया मॅडम. ओके. दीपाली मॅडम, अनम्यूट करा. मॅडम, हा बोला. हॅलो. हा बोला. हो, समजा जर 24 तारखेचा नंतर सेकंड तुमची अजून परत बॅच केव्हा सुरू होते? सेकंड लेवलला तर वेळ लागेल, कारण आपली 1 एप्रिल पासून फर्स्ट लेवलची बॅच चालू होणार आहे. मग त्याच्यानंतर परत 10 दिवसांनी सेकंड लेवलची बॅच हा, सुरू त्याच्या होते का? 10 दिवसांचं सेशन संपल्यावर सेकंड लेवल होईल. अच्छा, म्हणजे मग तेव्हा सुद्धा समजा जॉईन केलं तर चालून जाते ना? हा, दॅट इज युअर विश. पण ती कनेक्टिव्हिटी मध्ये तुम्ही तेवढे राहिलं पाहिजे, हे महत्वाचं असते. अच्छा, पण मग ते समजणार कसं? मग त्याच्यासाठी म्हणते ना की आता ते समजायला तुम्ही जर ग्रुपवर राहिला, कनेक्शन मध्ये राहिला तर ते होईल, अन्यथा होत नाही. अच्छा, ठीक ओके आहे. हा, ओके. उर्मिला मॅडम अनम्यूट करा. हा बोला. मला विचारायचं होतं की आता एप्रिल महिन्यामध्ये सांगते तर नेमकं जरा 2-3 दिवस संध्याकाळची तीच गडबड आहे. सेकंड मी सुरू करायचं माझ्या आहे करायचं, तर मला कधी पुन्हा करता येईल तुम्ही हे ऍडमिशन आता घेऊन ठेवली तर त्या ग्रुपवर जिथे असता ना तुम्ही हा. सेकंड थर्ड लेवल मध्ये, तर तिथे तुम्हाला नवीन चालू होणाऱ्या बॅचेसचं इंटिमेशन रोजची लिंक येते. जशी ओके याची लिंक येते ओके. तशी त्याची लिंक, तर तिथे तुम्हाला माहिती पडेल. पण जर तुम्ही नेक्स्ट बॅचला ऍडमिशन घेतो म्हटलं तर तुम्हाला जर ऍडमिशनची डेटच कळली नाही, आता ऍडमिशन घेऊन हा तुम्ही आयुष्यात केव्हाही अटेंड करू शकता, कारण माझ्या लाईफ हा. टाईम ऍक्सेस आहे. मी आहे तोपर्यंत नाही, क्लासला घेणार आहे. हो, ते बरोबर की नेमकं नाही? झालंय काय मॅडम, सॉरी मध्येच बोलते, हा, झालंय काय नेमकी 30 वेळा जर आमच्या घरातच 3 दिवसाचा तो कार्यक्रम, 10-11-12, ते आणि त्याच्या आधी रेकॉर्डिंग पण मिळतं ना मॅडम, कोणाला एक आहे त्याच्यानंतर तुम्ही करू शकता. हा, म्हणजे असं हे प्रॉब्लेम येते तर हो, मला नाही, जरूर. रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला, काहीच अडचण नाही. हा, म्हणजे मला करायचं आहे, छान वाटतंय. हा ओके, तोपर्यंत तुमचं सेकंड लेवल होऊन जातं, म्हणजे 24 ला सुरू होणार आहे ना आपलं, तर 10-11-12 हा. पर्यंत तुमचं सेकंड लेवल कम्प्लीट होऊन जातं. पण हे आपलं टायमिंग संध्याकाळच असणार आहे ना? या बॅचचं संध्याकाळचं असेल सध्या, आणि त्याच्यानंतर हा. आपली जी बॅच चालू होईल, म्हणजे आता जी करंट बॅच चालू होईल ती आपली 3 ते 4 मध्ये चालू होईल, नेक्स्ट लेवल 1. मग ती 3 ते 4 ओके. कंटिन्यू चालेल. मग आपली बर एक जी बॅच आता सध्या मास्टर लेवल 4:30 ते 5:30 आहे, तर ती संपेपर्यंत बर 4:30 ते 5:30 असं राहतं. आपलं 3 टायमिंग मध्ये रोटेशन होत राहतं. बर बर बर. येस. नाही, म्हणजे माझ्या डोक्यात काय विषय आला, तुम्हाला पर्सनली फोन करणार आणि मला जर असे प्रॉब्लेम आहेत तर मी नाही नाही, कधी येतं ऍडमिशन ऍडमिशन. घेऊन ठेवून द्या, तर तुम्हाला बाकी पुढच्या ह्याच्यात मिळून जाईल, म्हणजे ऍक्सेस राहतो तिथे. बर 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 बर. ओके. आज अर्चना पाटील. ओके, थँक्यू.
हा मॅडम, मला हे विचारायचं होतं की समजा आता मी लेवल 2 मधचं करणार आहे, तर माझं समजा एखाद्या दिवसाचं माझं सेशन मिस झालं, मला रेकॉर्डिंग बाहेर जावं लागलं, तर रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग किंवा नेक्स्ट याच्यामध्ये सेकंड त्याच दिवशीचं तुम्ही जर मी बॅच रिपीट केलं कितीदा तर रिपीट करू चालेल का? शकता. जुन्या नव्या पुढच्या हा सगळ्या बॅचेसचं रेकॉर्डिंग पण मिळतं आणि कितीदा बॅचेस रिपीट करू हा शकता. हा हा हा, कारण की माझं मध्ये 1-2-3 दिवस मिस होणार आहे, 5:30 ते 6:30 टायमिंग. तर मला तेच शंका होती की तरी माझं ते मिस झालं तर मला पुढचं कळणार नाही, त्यासाठी मी रेकॉर्डिंग कन्फर्म केलं. डेली रेकॉर्डिंग मिळतं. ओके ओके, थँक्यू मॅडम, चालेल. ओके, थँक्यू. निलेश सर अनम्यूट करा. हा बोला सर. हॅलो. हा बोला सर. हा, गुड इव्हनिंग मॅडम. स्माइल इव्हनिंग बोला. हा तुम्ही ज्यावेळी ती रेट दिली आता संध्याकाळी इव्हिनिंगला, आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही बोलले मग आपल्या शरीराचं पूर्ण हे एकदम नकारात्मक दूर झालं. माझ्या लेफ्ट पायात 1-2 वर्षापूर्वी व्हेरिकोव्हेनचं ऑपरेशन झालंय. हम्म. ओके. तर मला ज्यावेळी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला लगेच एकदम हेवी हेवी वाटायला लागलं, म्हणजे एक असं व्हायब्रेशन सारखं झालंय. म्हणजे तेच मी म्हणत होतो, एक चांगलं वाटलं, म्हणजे आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. ओके चला, थँक्यू. विश्वास आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. कूलरची डिलिव्हरी तुम्ही करणार आहे, तुम्ही मॅडम सोबत बोलून घ्या. हॅलो. ओके. सुचिता डागा तिथे. हॅलो मॅम. हा बोला. मॅम मला कोर्स करायचा होता. हम्म. हा बोला. हॅलो. हा बोला ना. हा, मला कोर्स करायचा आहे मॅम, तर मला फी पे करायची होती. मॅडम आज मी ना ग्रुपवर मेसेज टाकते, तिथे जीपे फोनपे नंबर आणि स्कॅनर टाकते. पेमेंट ओके. झाल्यानंतर तुम्हाला स्कॅनर तोच जो नंबर आहे 7350246653 या नंबरवर तुम्हाला तो नंबर सेव्ह करून घ्यायचा आधी, मग पेमेंट करा. कारण गुगल पेचा आता ते नियम चेंज झाले ना, आधी नंबर सेव्ह करा आणि मग पेमेंट करा, म्हणजे पेमेंट आरामात होतो. नाहीतर पेमेंट ओके. डिक्लाइन होतो. तर त्या पेमेंट केल्यानंतर त्या नंबरला वर्टिकच्या नावाने किंवा डॉक्टर मंजुषा दांडेकर या नावाने सेव्ह करा आणि त्याला मग तुम्ही हे ऍड करायच्यात. मॅम एक काम कराल का, मला व्हॉट्सअपला हाय करून तुम्ही हे पाठवाल का? नाही ना मॅडम, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल पाठवणं शक्य नाहीये ना. ओके ओके ओके, आताच मग बघा तुमचा क्लासमध्ये नंबर. 256 लोक आताच प्रेझेंट आहे. ओके. तर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल नाही पाठवू शकत, मी ग्रुपवर टाकणार. ठीक आहे, मग त्याला हे येणार ना, आपल्याला बारकोड येईल ना? हा, QR कोड पाठवणार. हा चालेल, QR कोड पाठवलं ना, तर मग मी त्याच्यावर पे करील सर मॅम. चालेल चालेल, आणि ठीक. एवढंच आहे की कधी मला मिस झालं तर तेवढं मला रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग होईल ना? मॅडम ऍपमध्येच मिळतं. ते याच्यासाठी युट्यूबवर नाही देत. आता जसं 10 दिवसांचं तुम्हाला रेकॉर्डिंग युट्यूबवर पाठवलं तर ते डिलीट होऊन जाऊ हा. शकते, कधी मोबाईल फॉर्मॅट होतो, काही होतो. पण ऍपमध्ये कसं तुम्हाला ऍक्सेस दिला की ते तुम्ही मोबाईल जरी चेंज झाला, तो नंबर टाकला की तुम्हाला ऍज इट इज तो ऍक्सेस तिथे मिळून जातो. म्हणून आपण सगळं रेकॉर्डिंग ऍपमध्ये देत असतो. ओके मॅम, चालेल, काही इश्यू थँक्यू. नाही. आणि खूप छान वाटलं. थँक्स टू मॅम, तुम्हाला पण आणि रेकीला पण. थँक्यू आणि थँक्यू. माझ्या आई वडिलांनी आज मला इथं बुद्धी दिली की तू थांब इथं आणि हे कर, आणि तुमचा आशीर्वाद सदैव राहू द्या, बस. थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू. शिंदे काय शेंडे मॅडम.
प्रशाल, अनम्यूट करा. हा बोला मॅडम. स्माइल इव्हनिंग मॅम. स्माइल इव्हनिंग. हा मॅडम, मी आपल्या अमरावतीमध्येच राहते. तर माझी अशी इच्छा होती की आपल्याकडे ऑफलाईन कोर्सेस नाहीये मॅडम का? तुम्ही सेम बॅच सेम टाइमला ऑफलाईन येऊन अटेंड करू शकता. अच्छा. ठीक आहे, तर तुम्ही अमरावतीवाल्यांसाठी ही सुविधा आहे. हा, तर मग त्याचा ऍड्रेस वगैरे? ऍड्रेस आपला गुगलवर टाकलं ना, वर्टेक्स हिलिंग सेंटर किंवा डॉक्टर मंजुषा तांडेकर, तुम्हाला पूर्ण माहिती येऊन जाईल. ओके, थँक्यू मॅडम. ठीक आहे. ओके, कुठल्या एरियात राहता तसं तुम्ही? मी कठोरा नाका. लांब आहे. मी इकडे राहते, हा. गानुवाडी बायपास, अच्छा. लॉर्ड्स हॉटेलच्या अपोजिट, पनोर मांगल्य. ओके, थँक्यू मॅडम. आणि खूपच छान वाटत आहे, म्हणजे डेली रोज करत आहे मी. जरी मी रोज प्रवासात असते, आजच मी घरी आहे, पण मला खूप छान वाटते. जे एकदम आपल्यामध्ये काय चेंजेस झाले हे लक्षात येत आहे. ओके, थँक्यू. 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 ज्योती लंके मॅडम. मॅडम, हा पहिल्यांदा बोला. तर तुमचे आभारी आहे खूप की तुम्ही हे नवीन दिशा दाखवली. मी एंजलचं वगैरे करते, माझी एंजल थेरपी झालेली आहे. पण खूप शांत आणि महत्वाचं म्हणजे माझी चिडचिड थांबली आहे सगळ्यांनी. की मला पटकन राग यायचा, कारण मला शुगर हायर लेवलला असते. आणि दुसरी अशी गोष्ट की तुम्ही हे 21 दिवस आपलं पुढचं प्रॅक्टिस करायची म्हणजे काय करायची, आणि ते मला उद्याची टॉपिक ऍडमिशन. आहे मॅडम. डेली प्रॅक्टिस कशी करायची ते आपण उद्याच्या सेशन मध्ये शिकणार आहे. आणि मला हे सेकंड लेवल आणि थर्ड लेवल करायची आहे, बाकी मला नाही करायचं. तर मग त्याचं करता येऊ शकेल का नाही मॅडम, तो बाकीचे? कोर्स मध्ये आता हा कोर्स ऑलरेडी एवढी कमी फी आहे, काहीतरी एक्स्ट्रा द्यायचं नाही, नाही. म्हणून ते क्रिस्टल ठीक आहे, मग थेरपीने नाही, ते ऍड बरं केलेलं बरं, आहे. ठीक चालेल आहे. चालेल. आणि ओके. समजा जर 1-2 दिवस लेट, कारण माझ्याकडे ऑनलाईन पेमेंट करायची सुविधा नाही, मी माझ्या मुलींना सांगणार. सोमवारपर्यंत आपली बॅच सोमवारी चालू होईल ना, 24 पर्यंत तुम्ही पेमेंट करू तोपर्यंत शकता. चालेल ना? हो हो, तोपर्यंत चोवीस पेमेंट. 24ला दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्हाला पेमेंट करायचे आहे. बर बर बर, चालेल ठीक आहे? चालेल. चला, थँक्यू. सो आज आपण इथे थांबू. उद्या परत भेटू याच ऊर्जांसोबत याच वेळेस, आणि तेव्हाच माझं प्रॉमिस राहील, चाहे कितना भी बच जाए लास्ट हंड्रेड तक, आय विल रेडी टू गिव्ह द आन्सर ऑफ युअर क्वेश्चन्स. ओके, आणि उद्या नाही प्रश्न पूर्ण झाले तर शनिवारी वेळ देईल, बट देईल. सो थँक्यू 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 व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.